नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून 3 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज मागवले जात आहे. मित्रांनो, अर्जाचा नमुना मी आपल्या माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे. 17,000 पासून 35,000 पर्यंत पगार या पदांसाठी तुम्हाला दिला जाणार आहे, ज्यासाठी तुमचं वय 18 ते 38च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जात आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी सर्वात पहिल्यांदा हा QR कोड स्कॅन करायचा आहे. हा स्कॅन केल्यानंतर एक गुगल फॉर्म ओपन होईल. तो व्यवस्थित फिलअप करायचा आहे. तो भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची हार्ड कॉपी ईमेल ॲड्रेसवरती पाठवण्यात येईल. म्हणजे जो गुगल फॉर्म भरलेला आहे त्याची हार्ड कॉपी तुम्हाला तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती पाठवण्यात येईल. ते हार्ड कॉपीसोबत तुम्हाला तुमचे संपूर्ण शैक्षणिक कागदपत्र आणि जो डिमांड ड्राफ्ट तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेचा काढणार आहे तो डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे. आणि हा जो ॲड्रेस आहे, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला, जिल्हा सामान्य रुग्णालय, इरविन चौक, अमरावती येथे पाठवायचा आहे. कोणकोणत्या पदांच्या वॅकन्सी असणार आहे ते पदं तुम्ही या ठिकाणी बघू शकता. स्टाफ नर्स 124, मेडिकल ऑफिसर मेल 7, मेडिकल ऑफिसर फिमेल 5, लॅब टेक्निशियन 10, फार्मासिस्ट 7, प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक 1, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर 1, फिजिओथेरपिस्ट 1, न्यूट्रनिस्ट 1 आणि काउन्सिलर 8 अशा विविध पदांच्या वॅकन्सीज या ॲडव्हर्टाइजमेंटमार्फत भरल्या जाणार आहे. मित्रांनो, याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला www.zpamravati.government.in या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे. या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. ॲड्रेस देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो सादर करायचा आहे. समक्ष जाऊन किंवा पोस्टाने तुम्ही तुमचा अर्ज या ठिकाणी पाठवू शकणार आहात. मित्रांनो, हा QR कोड तुम्ही बघू शकता. हा QR कोड देखील याची जी PDF आहे ही देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी देत आहे. मित्रांनो, स्टाफ नर्स पदाच्या या ज्या वॅकन्सीज आहे या वेगवेगळ्या प्रोग्राम अंतर्गत या वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहे. प्रत्येक प्रोग्राम अंतर्गत किती जागा असणार आहे, त्या जागेचं कशा पद्धतीने जिल्ह्यानिहाय डिस्ट्रीब्युशन असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. स्टाफ नर्स या पदासाठी तुमचं BSc नर्सिंग किंवा GNM आणि नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक असणार आहे. 20,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे. कॅटेगरीनुसार देखील वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. प्रत्येक पदासाठी तुम्ही या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी चेक करू शकणार आहे. मेडिकल ऑफिसर हे जे पद आहे यासाठी BAMS किंवा BOMS तुमचं असणं आवश्यक असणार आहे. यासाठी देखील 28,000 रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे. पुढचं जे पद आहे लॅब टेक्निशियन हे पद असणार आहे. मित्रांनो, यासाठी DMLT आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे, ज्यासाठी 17,000 रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे. फार्मासिस्ट या पदासाठी B फार्मसी D फार्मसी असणं आवश्यक असणार आहे आणि या व्यतिरिक्त 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे, ज्यासाठी 17,000 रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे. मित्रांनो, त्यानंतर पुढचं जे पद आहे प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक हे पद असणार आहे. यामध्ये स्टॅटिस्टिक विषयातनं तुमचं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक असणार आहे. म्हणजे तुमचा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन असेल तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे. मात्र स्टॅटिस्टिक हा विषय तुमचा असणं आवश्यक असणार आहे, ज्यासाठी 18,000 रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचं जे पद आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर हे पद असणार आहे. या पदासाठी कोणतंही मेडिकल ग्रॅज्युएशन तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे, ज्यासाठी 35,000 रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे. फिजिओथेरपिस्ट या पदासाठी 20,000 रुपये प्रति महिना पगार या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे. यासाठी तुमचं फिजिओथेरपीमधनं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर न्यूट्रलिस्ट या पदासाठी BSc होम सायन्स या ठिकाणी मागितलेलं आहे, ज्यासाठी 20,000 रुपये प्रति महिना पगार या पदासाठी तुम्हाला दिला जाणार आहे. तर शेवटचं जे पद आहे काउन्सिलर या पदासाठी तुमचं MSW असणं आवश्यक असणार आहे. या पदासाठी तुम्ही बघू शकता 8 वॅकन्सी असणार आहे, ज्यासाठी 20,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे. मित्रांनो, तब्बल 166 पदांच्या या बंपर वॅकन्सीज या ॲडव्हर्टाइजमेंटमार्फत भरल्या जाणार आहे, ज्यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांना 3/4/2025 पर्यंत ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला तुमचा गुगल फॉर्म भरलेला जो अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला तुमच्या ईमेल ॲड्रेसवरून डाउनलोड करायचा आहे. त्या अर्जासोबत तुम्हाला संपूर्ण शैक्षणिक डॉक्युमेंट,
तसेच जो डिमांड ड्राफ्ट तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेचा काढणार आहे तो डिमांड ड्राफ्ट ह्या सर्व गोष्टी जोडून एका इन्व्हेलॉपमध्ये सीलबंद करायचे आहे आणि तो इन्व्हेलॉप तुम्हाला 3 एप्रिल 2025 पर्यंत दिलेल्या ॲड्रेसवरती समक्ष जाऊन किंवा पोस्टाने पाठवायचा आहे। ॲड्रेस देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। आता उमेदवारांसाठी काही सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहे। अप्लाय करण्याच्या अगोदर या संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता विशेषज्ञाची 15 पदे, अतिविशेषज्ञाची 2 पदे, तर मित्रांनो वैद्यकीय अधिकाऱ्याची 61 पदं। या पदांसाठी नव्याने जाहिरात येणार नाही। अशा पदांसाठी महिन्याच्या प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी सकाळी 11 वाजता डायरेक्टली इंटरव्ह्यू दिलेल्या ॲड्रेसवरती आयोजित करण्यात येणार आहे। उमेदवारांनी यासाठी इंटरव्ह्यूला हजर राहायचं आहे। आता अर्ज करताना जो ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो अचूक देणं आवश्यक असणार आहे, कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे। मित्रांनो जो डिमांड ड्राफ्ट तुम्ही काढणार आहे तो डिमांड ड्राफ्ट तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अमरावती या नावाने काढायचा आहे। यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। हे परीक्षा शुल्क तुम्ही या डिमांड ड्राफ्टद्वारे पे करू शकणार आहे। कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट काढणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे। मात्र डिमांड ड्राफ्ट काढल्यानंतर डिमांड ड्राफ्टच्या पाठीमागे तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे आणि हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला अर्जासोबत जोडून दिलेल्या ॲड्रेसवरती पोहोच करायचं आहे। मित्रांनो हे जे पद आहे हे निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असं पद असणार आहे। त्यानंतर मित्रांनो या पदांकरता जी प्रतीक्षा यादी तयार केली जाणार ही 12 महिन्याकरताच मंजूर असणार आहे। म्हणजे 12 महिन्याकरताच ही जी प्रतीक्षा यादी ती तुमची व्हॅलिड असणार आहे। मित्रांनो निवड झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत रुजू होणं आवश्यक असणार आहे। यामध्ये 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती करारनामा देखील तुम्हाला देणं आवश्यक असणार आहे। बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहेत। तसेच अर्ज करतेवेळी जी पण इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी देणार आहे ती अचूक देणं आवश्यक असणार आहे। याबाबतची संपूर्ण जाहिरात, पात्र अपात्र उमेदवारांची यादी, निवड प्रतीक्षा यादी या संपूर्ण गोष्टी www.zpamravati.government.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। यासाठी या संकेतस्थळाला वेळोवेळी व्हिजिट करायचं आहे। बाकी कास्ट सर्टिफिकेट असेल, EWS सर्टिफिकेट असेल, हे तुमच्या कॅटेगरीनुसार हे सर्टिफिकेट तुम्हाला अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे। तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत वयाची विशेष सूट असणार आहे। मात्र जे राखीव प्रवर्गातील उमेदवार आहे असे उमेदवार 43 वर्षापर्यंत देखील या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहे। जर तुमच्याकडे काही अनुभव असेल तर अनुभवासंदर्भाचे संपूर्ण हे जे डॉक्युमेंट या ठिकाणी मेन्शन केलेले संपूर्ण डॉक्युमेंट देखील तुम्हाला अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो यामध्ये विशेषज्ञ, अतिविशेषज्ञ या पदांसाठी 70 वर्ष, तर इतर रुग्णसेवेशी संबंधित जे पद आहे जसे की परिचारिका, अधिपरिचारिका, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषध निर्माता यांच्यासाठी 65 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे। या व्यतिरिक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी देखील 5 वर्ष वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात येणार आहे। मित्रांनो यामध्ये गुणांकन पद्धतीनुसार तुमची निवड केली जाणार आहे। त्याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता। अंतिम वर्षाला तुम्हाला किती गुण मिळालेले आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी 50 गुण देण्यात येणार आहे। त्यानंतर ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करतात त्या पदासाठी जी शैक्षणिक अर्हता गरजेची आहे ती तर तुमच्याकडे असणं आवश्यक असणारच आहे। मात्र त्यापेक्षाही उच्च शैक्षणिक अर्हता जर तुमच्याकडे असेल तर त्यासाठी 20 गुण आणि तुमच्याकडे संबंधित पदाशी निगडित असलेला काही शासकीय अनुभव असेल तर त्यासाठी 30 गुण। अशा पद्धतीने मित्रांनो 100 गुणांपैकी या ठिकाणी गुणांकन यादी तयार केली जाणार आहे, मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि त्यानुसार तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे। मित्रांनो काही पदांकरता कौशल्य चाचणी या ठिकाणी घेण्यात येणार आहे। अशा पदांसाठी नियुक्ती आदेश देण्यापूर्वी जिल्हा स्तरावर तर कौशल्य चाचणी देणं देखील तुम्हाला आवश्यक असणार आहे। मित्रांनो अर्जासोबत तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देखील जोडायचं आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो 3 एप्रिल 2025 पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज पोस्टाने दिलेल्या ॲड्रेसवरती जमा करायचा आहे। यामध्ये तुमच्या अर्जासोबत तुम्हाला तुमचे संपूर्ण शैक्षणिक डॉक्युमेंट, जो डिमांड ड्राफ्ट तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेचा काढणार आहे तो जोडायचा आहे। त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जोडून तुम्हाला या संपूर्ण गोष्टी एका एन्व्हेलॉपमध्ये व्यवस्थित सीलबंद करायच्या आहे। त्या एन्व्हेलॉपमध्ये तुमचं नाव, तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहे त्या पदाचं नाव लिहायचं आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती सबमिट करायचं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।